नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिऱ्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 11वी विषय मराठीची कृतीपत्रिका. बघा विद्यार्थी मित्रांनो, जिला तुम्ही सेकंड टर्म एक्झाम म्हणता, म्हणजेच वार्षिक परीक्षा म्हणता, ॲन्युअल एक्झाम म्हणता, तिची मराठीची कृतीपत्रिका, मराठीची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, द्वितीय सत्र परीक्षा मराठी 2024-25ची कृतीपत्रिका म्हणजे चालू वर्षाची प्रश्नपत्रिका आहे. तर बघा, हीच प्रश्नपत्रिका तुमच्या शाळेत येणार असं नाही, परंतु तुम्ही अधिक सराव करू शकता. यामधलीच उत्तरे येऊ शकता. यामध्ये अनेक सारे प्रश्न तुमच्या पेपरमध्ये येऊ शकता. त्यामुळे तुम्ही हिचा सराव 100% करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतो, त्यावरती फक्त व्हॉट्सअपलाच मेसेज करा. तुम्हाला काही मदत हवी असेल तर PDF तुम्हाला आम्ही देणार नाही आहे, व्हिडिओमधूनच तुम्हाला सराव करायचा आहे. तर विभाग 1 ज्यामध्ये गद्य आहे, तुम्हाला पाठ्यपुस्तकातील उत्तर आहे, त्यावरती काही प्रश्न दिलेले आहेत. कृती 1 ज्यामध्ये म्हटलेलं आहे, खालील उत्तराच्या आधारे सूचीनुसार कृती करा. आता बघा, तुम्हाला उत्तर वाचण्यासाठी थोडासा वेळ देत आहे, त्याचं स्क्रीनशॉट घ्या. ऊन, वारा आणि पाऊस, खात पिके शेतात उभी असतात. तर इथून तर विद्यार्थी मित्रांनो, अंतःकरणातून उचल बळते इथपर्यंत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्यावरती बघूयात काय प्रश्न आहेत. जस्ट आपल्याला 5 मिनिटांमध्ये व्हिडिओ देखील समाप्त करायचा आहे. कोणती लिहा म्हटलेलं आहे. ऊन, वारा आणि पाऊस खात शेतात उभी असतात. तर कोण असतात विद्यार्थी मित्रांनो? पिके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्या अंगावर काटे उगवतात त्या. तर कोण उगवतात? जेव्हा तुम्ही उतारा वाचाल, मी तुम्हाला पुन्हा एकदा 3 सेकंदाचा वेळ देतो. या उत्तराचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, व्हिडिओला हाय क्वालिटीवरती सेट करून याचा उत्तराचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला उत्तर लिहिण्यास सोपं जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आहे ज्यांच्या अंगावर काटे असतात उगवतात त्या कोण आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर कृती करा, ज्यामध्ये आहे बहिणाबाईंनी माणसाला तळमळून विचारलेले प्रश्न. त्यानंतर आहे सर्व जगभर पसरलेला दुर्गुण, तर ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर माणसा कधी होशील माणूस या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करायचा आहे, किंवा माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कृती 1 ब ज्यामध्ये आहे खाली उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता अजून एक उत्तर दिलेलं आहे, किती अर्थपूर्ण आहे ही आठवण. इथून तर विद्यार्थी मित्रांनो, चुकल्यासारखे वाटे, चुकल्यासारखे वाटे आजपर्यंतचा परिचय आहे. याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला वेळ देत आहे मी 3 सेकंदाचा. लवकरात लवकर याचा स्क्रीनशॉट घ्या, उत्तर वाचा आणि त्यानंतर पुन्हा प्रश्नांची उत्तरे द्यायला या. त्यामध्ये आहे लिओला जडलेले छंद, तर 2 छंद तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर आहे टॉल्स्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनांची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करायचे आहे ज्ञानेंद्रिय आणि संवेदनांची उदाहरण, ज्यामध्ये तुम्हाला डोळे, कान, इथं पुढे त्याच्यासमोर गाळलेली जागा दिली आहे. त्यानंतर संवेदनांची उदाहरणे, सुगंधी द्रव्याचा वास जाणवतो आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला टब्याच्या आतीत गुळगुळीत स्पर्श कळतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही उत्तर वाचाल तुम्हाला उत्तरे देता येतील. त्यामुळे सर्वप्रथम स्क्रीनशॉट घेण्यासाठी तुम्हाला वेळ दिलं होतं, स्क्रीनशॉट घ्या आणि उत्तर लिहा. त्यानंतर आहे टॉल्स्टॉयच्या तरल संवेदनेची सूचक आठवण तुमच्या शब्दांत वर्णन करा, किंवा वाचनाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा. ओके, त्यानंतर कृती 1 ज्यामध्ये आहे खाली उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदाहरणार्थ, तर बघा अजून एक उत्तर दिला आहे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती. 4 मार्कासाठी आहे व्यक्तीच्या दीर्घोद्योगाचा परिणाम. ओके, त्यानंतर मध्ये लिहायचं. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तित्व गुण लिहायचे आहेत. आणि तिसरा आहे व्यक्तीच्या जीवनातील आत्मविश्वासाचे स्थान स्पष्ट करा, हे तुम्हाला म्हटलेलं आहे. विभाग 2 पद्य ज्यामध्ये 16 गुण आहेत. कवितेवरती आधारित प्रश्न आहेत. कृती 2 खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. मी तर, इथून तर विद्यार्थी मित्रांनो कविता दिला आहे तुम्हाला, एक तिचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, त्यावरती प्रश्न आहेत. कवित्रीने हृदयपार केलेल्या गोष्टी, 2 गोष्टी लिहायच्या. त्यानंतर पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी, पुढल्या का होईना शतका आधी, म्हणजे तर विद्यार्थी मित्रांनो आहे आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात झालेला फरक कोणत्या प्रतीकांतून वर्णन केलं आहे ते स्पष्ट करा, किंवा पैंजण या कवितेचे रसग्रहण करा. पैंजण या कवितेचे रसग्रहण करायचं आहे. कृती 2 मध्ये म्हटलेलं आहे खालीलपैकी कोणतेही 4 कृती सोडवा, ज्यामध्ये आहे खालील ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. का ग वाकुडेपणा हा का, म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा, डोळ्यांत झऱ्याचे पाणी या शब्दासमोरील भावसौंदर्य उलगडून लिहा. त्यानंतर वळूनी पाहणे, विसरलीस का हिरवे धाग या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. त्यानंतर अर्थ स्पष्ट करा म्हटलेला आहे. माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृता आणि पैजाजिके. तर बघा ही कवितेतल्या विचार सौंदर्य लिहायचं. त्यानंतर खालील वाक्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ लिहा. त्यानंतर आहे दिवसाही, तर स्क्रीनशॉट घेत चला. त्यानंतर जाऊया विभाग 3 ज्यामध्ये साहित्य प्रकार नाटकवरती प्रश्न आहेत. खालील उत्तरा वाचून सूचनेनुसार कृती करा. कथा कादंबरी, इथून तर विद्यार्थी मित्रांनो त्यातला संगीताचा वापर या परिच्छेद आहे, स्क्रीनवरती दिसतोय. याचा स्क्रीनशॉट घ्या, 3 सेकंदाचा वेळ देतोय. प्रश्न बघूया. नाटक या साहित्य प्रकाराचा उदयास पूर्वक महाराष्ट्रातील विविध कला. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो संगीत नाटक कलात्मक पातळीपर्यंत पोहोचवणारी नाटके लिहायची आहेत. 2 नाटके लिहा. नाटक हा वाङ्मय प्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे, हे विधान स्पष्ट करा. त्यानंतर कृती 3 ब खालीलपैकी कोणतेही 3 कृती सोडवा. हसवा फसवी या नाट्य उत्तरातील कृष्णराव गात असताना पांडू शिवलीकर यांच्यावर ओढणारा प्रसंग तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. हसवा फसवी या नाट्य उत्तरातील दिलीप प्रभावळकर यांच्या शब्दकी विनोदी निर्मितीची 2 वैशिष्ट्ये लिहा. ध्यानीमणी नाटकातील शालूवहिनींचे पुत्र प्रेम स्पष्ट करा. त्यानंतर शालूवहिनीच्या स्वागतातून मोहिताच्या, तर याची स्क्रीनशॉट घ्या. जाऊया पुढे. विभाग 4 उपयोजित मराठी, वेळ कमी आहे आपल्याकडे, 5 मिनिटात व्हिडिओ एंड करायचा आहे. पुढीलपैकी कृती सोडा, ज्यामध्ये सूत्रसंचालकाने व्यवस्थित पूर्वतयारी केली तरच सूत्रसंचालन उत्तम होऊ शकते. या विधानाची सात्यता पटवून द्या. कार्यक्रमाची यशस्वीता, चौफेर वाचन, जमेच्या बाजू चढ उतार. त्यानंतर मुद्रित
शोधण्यासाठी लागणारी कौशल्य सविस्तर लिहायची आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अनुवाद करताना पाळायची पथ्ये तुमच्या शब्दांत लिहायची आहेत. स्क्रीनशॉट घेत चला. वेळ कमी आहे त्यामुळे थोडं फास्ट कव्हर करतोय. खालीलपैकी कोणते एका विषयावर 12 ते 15 ओळीत ब्लॉग लेखन करा. त्यानंतर उत्कृष्ट संभाषण कौशल्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्व यशस्वी. तर बघा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि जाऊयात विभाग 5 व्याकरण आहे. कृती 5 खालीलपैकी कोणतेही 7 कृती सोडवायच्या आहेत. ओके, पहिल्यामध्ये तुम्हाला खालील वाक्यातील शब्दशक्तीचा प्रकार ओळखून लिहा. ज्यामध्ये मी एक लांडगा पाहिला. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. अभिधा. त्यानंतर मूळ शब्दशक्ती आहेत किती आहेत विद्यार्थी मित्रांनो ते लिहायचं. त्यानंतर खालीलपैकी काव्यपंक्तींचा काव्यगुण ओळखून लिहायचा आहे. ओके, त्यानंतर जाऊया पुढे. ग्रामरचं आहे, स्लाईड करतो फक्त, स्क्रीनशॉट घेत चला. वेळ खूप कमी आपल्याकडे. ओके, आणि तुम्हाला याची लॉंग व्हिडिओ लागत असेल तर अशा पद्धतीने कृतीपत्रिका होती, तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेलं असेल. तुम्हा सर्वांना या तुमची द्वितीय सत्राची परीक्षा आहे म्हणजेच वार्षिक परीक्षा ॲन्युअल एक्झाम मराठीच्या पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि पेपर सोपा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.